नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल स्टोरीज विथ सागर या यूट्यूब चॅनलमध्ये. हो नाही करत फायनली आमचा गोकर्णचा प्लॅन ठरला आणि आता आम्ही चालू गोकर्णला. संध्याकाळचा सनसेट एन्जॉय करत आम्ही निघालोय. पूर्ण 11-12 तासाचा काहीतरी प्रवास आहे, म्हणजे उद्या आम्ही गोकर्णला पोहोचू. आम्ही आधीच सगळी बुकिंग करून ठेवलेली होती. सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलोय गोकर्णमध्ये. हे आहे आमचं हॉटेल. जे तुम्ही बघू शकता, इथला सुंदर असा व्ह्यू, नारळाची झाडं आणि समोर अथांग असा खळखळणारा समुद्र. आराम करून आणि फ्रेश होऊन आता आम्ही चाललो आजूबाजूचे बीच बघायला. गोकर्णमध्ये भरपूर असे बीच आहेत. त्यातला ओम बीच, कुडले बीच, पॅराडाईज बीच, हाफून बीच, गोकर्ण बीच. त्यामधला आपण आज बघणार आहे ओम बीच. आता आपण आलोय ओम बीच वरती. दुपारची वेळ आहे. बीचला जातानाच हे लोकल मार्केट आहे इथलं. बघू शकता इथला ओम बीच वरचा सुंदर असा व्ह्यू. पाणी पण एकदम क्लीन दिसत आहे. इथे आम्हाला समोर कसली तरी गर्दी दिसते. बहुतेक तिथं काहीतरी खायला मिळते. बघूया काय खायला मिळते. इथं आलोय तर मगाशी मी बोललो होतो कसली तरी गर्दी दिसते. तर इथं अननस आणि काकडी मिळते. पण ती घेऊन आता बीच वरती जाऊ. हा आहे ओम बीच. ओम बीच वर आल्यानंतर इथे नमस्ते कॅफे म्हणून फेमस कॅफे आहे, तर तुम्ही तो विजिट करू शकता इथं आल्यानंतर. आता आम्हाला इथून पटापट आवरायला लागेल. आम्हाला जायचं आहे आता आमचं जिथे स्टे आहे त्या हॉटेलवरती. कारण तिथून तिथल्या स्थानिक लोकांना विचारलं तर ते बोलले की इथून सनसेट खूप चांगला दिसतोय. म्हणून सनसेट बघण्यासाठी आता आम्ही आमच्या गोकर्ण बीचवरती जिथं आमचा स्टे आहे तिथे जाणार. हा आहे इथला गोकर्ण बीचवरचा सनसेट. हा सनसेट तुम्ही कधी चुकून पण मिस करू नका, कारण इथला सगळ्यात भारी पाहिलेला सनसेट असेल मी इथला ह्या बीचवरचा. हा आहे आज आमचा दुसरा दिवस. आज आम्ही चाललोय याना केव्जला. त्याला याना रॉक्स पण बोलतात. रस्त्यात जाताना आमची गाडी पंक्चर झाली, त्यामुळे आता गाडी पंक्चर काढतोय तोपर्यंत हा ब्लॉग ऐका. अगर भाऊ हमारे उसको स्टेपनी वगैरह लगा के कुछ तो भी कर रहे हैं. बहुत ही बदतर हालत अचानक. ये स्वराज जिनको 0 एक्सपीरियंस है अब तक स्टेपनी का. ये देखो नहीं टायर है इधर. जिसको अभी तक धूल नहीं लगी थी तो तुषार भाऊ उसको थोड़ा गंदा कर रहे हैं ताकि उसमें थोड़ी धूल मिट्टी लग जाए, क्योंकि ये नया नया हमको हजम नहीं हो रहा है. और वो देखो दीक्षा, ये यहाँ पे दीक्षा है. एंड
हेरान. इथे आल्यानंतर आपल्याला 2 ठिकाणं होती, विभूती फॉल्स आणि याना केव्ह. तर ती दोन्ही पण आपल्याला व्हिजिट करायची होती, पण आता त्यामधलं एकच होईल कोणतं तरी. तर आपण याना केव्हजला जाऊया. आता टायर पण खेळून झाले, आपल्या तुषारचं टायर खेळून झाले आणि गाडी पण नीट झालेली आहे. तर बघूया आता, पोचू आपण, किती वेळ लागतोय. गाईज, आम्ही आलोय आता याना केव्हजला. येत असताना मध्ये रस्त्यात आम्हाला खूप भूक लागलेली होती, पोटात अक्षरशः कावळे ओरडत होते. पण आता इथं आल्यानंतर आम्हाला पेरू आणि भेळ हे 2 गोष्टी खायला मिळाल्यात. आता ते आम्ही खाणार आणि पुढे ट्रेकिंगला सुरुवात करणार. रिपीट. सफर एंजॉय करो, मंजिल की मत सोचो. मंजिल को बुला कर जिया तो क्या जिया. भाई ये वीडियो बनता है इंस्टाग्राम पे, मेरा पहला लाइक रहेगा. अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर, किमान अंतर खूप जास्त होतं, म्हणजे 1-3 किलोमीटर काहीतरी अंतर असेल पार्किंगपासून ती याना केव्हजपर्यंतचं. पण आता आम्हाला याना केव्हज आता दिसायला लागलेले आहेत अर्धा तास चालल्यानंतर. ते 2.5 किलोमीटरचं ट्रेक कंप्लीट करून वर आल्यानंतर आम्हाला एक खायची गोष्ट दिसली, ती म्हणजे कलिंगड. आता आम्ही कलिंगड खात केव्हज बघतोय. माझं असं वाटतंय केव्हज बघता बघता केव्हज तर होतील बघून, पण बाकी सनसेट होईल मिस आमचा, कारण आधीच रस्त्यात खूप उशीर झाला होता. विभूती फॉल्स आणि सनसेट आज नाही मिळणार आम्हाला. गोकर्णमधला आजचा आमचा 3रा दिवस. आजचा प्लॅन तसा आमचा मुर्डेश्वरला जायचा आहे. आज आम्ही मुर्डेश्वरला निघणार आहे. मुर्डेश्वरला जाता जाता आम्हाला मध्ये होनावर लागेल. होनावरमध्ये आम्ही बोट रायडिंग वगैरे करून मग मुर्डेश्वरला. तर आम्ही आता आलोय होनावरमध्ये शरावती नदीवर. शरावती नदी किंवा होनावर बॅकवॉटर पण बोलतात त्याला. तर इथं समोर दिसते ह्या बोटपैकी एका बोटमध्ये आम्ही जाणार आहे. कोणती बोट ही ॲक्च्युली आम्हाला माहीत नाही, तर ते दादा येऊन सांगतील आम्हाला कोणत्या बोटमध्ये. ही बघा समोर दिसती, ही आता आमची बोट आहे. तर ह्या बोटमध्ये बसून आता आम्ही जाणार आहे आतमध्ये. तर आतमध्ये गेल्याच्या नंतर आमचे 3 पॉईंट कव्हर होणार आहेत. एक केरळ पॉईंट, दुसरा लोटस पॉईंट आणि तिसरा आहे तो मॅनग्रोव पॉईंट. जात असताना आम्हाला रस्त्यात इको बीच नावाचं एक बीच आहे, तो करायचा विचार चालला होता. तर आता बघू, आता सनसेट इको बीच वरतीच करून मग आम्ही मुर्डेश्वरला निघालो. रस्त्याने जात असताना आज रात्री स्टेचा प्लॅन केलेला आपण मुर्डेश्वरमध्ये. तर आता आपण आलोय मुर्डेश्वरमध्ये. आजच्या आपल्या ट्रिपचा दिवस 4था.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा पहिला ब्लॉग? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.